पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालंय? माझा नवरोबा असा टेन्शन मध्ये चांगला नाही दिसत। मुळात टेन्शन घ्यायची सवयच नाहीये त्याला। माझा नवरा कसा असा छान हसत खेळत असेल तर बरा वाटतो, हँडसम वाटतो। काय झालंय? कसला विचार करताय? रुपाली, सगळे आपल्या जवळचेच माणसं, आपल्याच माणसांपैकी कोणीतरी अद्वैतच्या जीवावर उठलाय। काय खरं काय खोटं तेच कळण्याचं झालंय। विषयाची परीक्षा द्यायची ठरवलंय ना आपण, मग आता माघार घेऊ नका। नाही, मी माघार घेत नाहीये, पण हे सगळं करताना मला अजिबात आनंद होत नाहीये। हो, पण अद्वैतच्या जीवावर कोण उठलंय ते कळायला हवं की नाही आपल्याला? कळायलाच हवं। मग माझ्यापासून सुरुवात करू। काय करतेस तू? अगं तू नको ठेवूस पान, तुझ्यावरती विश्वास आहे मला। हो, पण आता परीक्षा द्यायची ठरलंच आहे ना, मग सगळ्यांनी देऊया। उगाच किंतु परंतु राहायला नको मनात। आणि एवढं सगळं करून जर तुमच्या मनात संशय राहिलाच तर आपला सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होईल। अगं पण ऐका शेखर माझं, प्लीज आता काही विचार करू नका। सगळ्यांच्या उशीखाली पानं ठेवा। बंटीच्या सुद्धा ठेवा। मी बंटीला बोलावून घेते, तो आज इथेच थांबेल रात्री। कळतंय का? कळतंय मला। ठीक आहे, मी ठेवतो पान। आय एम सॉरी, मगाशी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं। इट्स ओके। प्रेम आहे माझं माझ्या नवऱ्यावर। थँक्यू। आलोच। हॅलो बंटी। साहेब, थोडं बोलायचं होतं। अगं बरं झालं तू चालीस, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। हां बोला ना। मी गुरुजींच्या अंत्यदर्शनाला चाललो होतो, तेव्हा मला खोपोली पोलिसांचा फोन आला। मी लगेच गेलो आणि त्यांनी जे मला सांगितलं ना ते खूप शॉकिंग आहे। गुरुजींचा ॲक्सिडेंट झाला नव्हता, त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणला गेला। ज्या पद्धतीनं अद्वैतचा ॲक्सिडेंट घडवून आणला गेला ना त्याच पद्धतीनं। एअर प्युरिफायर मध्ये गुंगीचं औषध। अद्वैतला कोणापासून धोका आहे हे तुला कळावं यासाठी मी एक शेवटचा उपाय सोडून जातोय। गुरुजींना त्यांचा मृत्यू दिसला होता आणि म्हणून त्यांनी माझ्याकरता एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि काही पिंपळाची पानं। ही मंतरलेली पिंपळाची पानं आहेत। ही पानं रात्री घरातल्या माणसाच्या प्रत्येकाच्या उशीखाली ठेवायची। उद्या सकाळी या माणसाच्या उशीखालचं पान काळं पडलं असेल, त्या माणसापासून अद्वैतच्या जीवाला धोका आहे असं लिहून ठेवलं होतं गुरुजींनी। पण नेत्रा, ही पानं ठेवायला मला तुझी मदत लागेल। काय रे? काही नाही, गुड नाईट म्हणायला आलो। गुड नाईट।
गुरुजींच्या अंत्यदर्शनाला जाऊन आलास ना? हो. फार वाईट झालं रे. तू नको टेन्शन घेऊस, तू झोप ना. हो. आई, मला हे पटत नाहीये ग, पण माझा नाईलाज आहे. मला माफ कर. अग हेमा, माझ्या प्रेमा, तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. झालं झालं का? अगं किती दिवसांनी दर्शन दिलंस तू. जरा इकडे बघ, लिपस्टिक छान आहे. अगं अगं एवढा मी प्रेमाने बोलतोय, लक्ष दे की माझ्याकडे. आजकाल तुमचं तरी कुठे लक्ष असतो माझ्याकडे? मग आता रुसणार होय तू? आता गावात राहून तुमच्यावर रुसून कसं चालेल? मला तर वाटलं की तुम्हीच रुसलात माझ्यावर. मी आणि तुझ्यावर रुसणार? वेळ लागलाय का मला? चल बस गाडीवर. कशाला? अगं खोपोलीमध्ये जत्रा आहे, चल जाऊया, मजा करू. नाही नाही नाही, नको नको. म्हणजे आपण मजा करू, पण आज मला नाही जमणार. का? अहो मला ना पुण्याला जायचंय. कशाला? ते आमच्या नात्यातली, म्हणजे लांबचं नातं आहे, लांबच्या नात्यातली एक आजी वारली, तिथे जायचंय. असं होय? हो, लय वाईट झालं नाही? हो. मग जा ना. हो, आता काय बसने जावं लागणार ना. बसने जायचं म्हटल्यावर पाठ धरते हो माझी. नाही म्हणजे आता तुमच्याकडे कशी गाडी आहे ना, माझं मेलीचं कुठे एवढं नशीब. तुम्ही कसं कुठेही जाऊ शकता आणि तुमची गाडी पण बिझी असते. अगं एवढंच ना, थांब तुझी व्यवस्था करतो. जीप कुठे आहे रे? अरे चौकात पाठवून दे, पुण्याला जायचं आहे. पाठव पाठव, चल घे, झाली तुझी व्यवस्था. पाटील किती गोड आहात तुम्ही, म्हणजे सगळी हट्ट पूर्ण करता. ऐका ना, कॅन्सल करा. नको, जीप कॅन्सल करा, जाऊ दे. का? हो, आता एवढं जीपने जायचं, पण खर्च करायला पैसेच नाहीयेत माझ्याकडे. तुम्ही कॅन्सल करा जीप. ऐका, मी जाते, सोड, राहू दे, नको. अगं हेमा ऐक ना, अरे एवढंच आहे ना, थांब, हे घे, हे घे. पण तू माझा हट्ट कधी पुरवणार आहे? करणार करणार, लवकर करणार, सगळे हट्ट पूर्ण करणार तुमचे. बरं, तुमच्या त्या जीपवाल्याला सांगा की चौकात यायला, मला ना नवीन लिपस्टिक घ्यायला जायची. मी येते. चला. अगं अगं ए हेमा. केतकी सासूमा,
केतकी सासूमा तुमच्या डेली ना लिंबू सरबत. थँक्यू. हे काय? जादू झाली जादू. हो ना, आपली घरी काल रात्री एंजल आली होते. एंजल? हो तू काय बडबडतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, माझ्या उशी खालची हे पान मिळालं. रात्री झोपताना तरी नव्हता. सवारे उठीने बघितलं तर हे पान होतं. अगं तेजसने ठेवलं असेल. नाही, तेजस नावशी खालची पण पान मिळालं. तेजसच्या पण? हा. अगं पण आपोआप कसं येईल पान? कोणीतरी ठेवलं असेल. मी ठेवलं. सगळ्यांच्या उशीखाली मी पानं ठेवलीत. भाऊजी हे काय आहे? बघू पान. फाल्गुनी तुझं बघू. ये. तुमच्या दोघींची पानं हिरवी आहेत याचा अर्थ तुमचा याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे संबंध नाही मतलब? गुरुजी गेले पण त्यांनी मला जाताना एक उपाय सांगितला होता. ही मंतरलेली पिंपळाची पान आहे. ही त्यांनी प्रत्येकाच्या उशीखाली ठेवायला सांगितली होती. सकाळी उठल्यावर ज्याच्या उशीखालचं पान काळं पडलं असेल त्या व्यक्तीपासून अद्वैतच्या जीवाला धोका आहे. भाऊजी पण हे आमच्या उशीखाली का? कारण गुरुजी म्हणाले होते की अद्वैतच्या जीवाला जवळच्या व्यक्तीपासून धोका आहे. भाऊजी हे पानाचं वगैरे करण्यापेक्षा तुम्ही जरा व्यवस्थित डोळे उघडून आजूबाजूला पाहिलत ना तरी तुम्हाला कळेल की आधी विषयी कोणाच्या मनात काय आहे. म्हणजे रुपाली वहिनीच्या उशीखाली तुम्ही हे पान ठेवायला हवं होतं. झालं का तुझं सकाळी सकाळी सुरू? भाऊजी तिच्याही उशीखाली पान ठेवलंय मी. तेच बघायला चाललोय. ग्रेट. मग या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला मलाही आवडेल. खरं तर याची काही गरज नाहीये पण तुझी इच्छाच असेल तू ये बघ. सासूमा मी पण येऊ? मला पण बघायचं आहे काळं पान. चल. गुड मॉर्निंग. काय झालं? कोणाच्या उशीखालचं पान काळं निघालं? कोणाचे नाही म्हणजे मी केतकी आणि फाल्गुनीच्या रूममध्ये चेक केलं पण त्यांच्या उशीखालची पानं हिरवीच आहेत. आणि माझं म्हणणं असं आहे की रुपाली वहिनीच्या उशीखालचं पान आधी चेक करायला हवं. काय झालं? भीती वाटते? तू स्वतःच चेक कर. मी बघतो. एक मिनिट. झालं समाधान? माझं माझ्या आधीवर किती प्रेम आहे हे तुला नाही समजणार.
तुम्ही एक काम करा, मला सरळ तो मेल फॉरवर्ड करा. हां ठीक आहे. आम्ही सांगतो ना, आधी चेक तर करू द्या, मला बघून सांगतो. हो उशी खाली मिळाला. हां, बघू हां. बघू बघू हां, मला आई सोबत हे बघ हे बघ. ठीक आहे सर. अरे ब्रो, अरे तुला नाही सापडलं का पान? पान? कसलं पान आहे? अरे सगळ्यांना त्यांच्या उशीखाली पानं मिळाली आहेत. हाय हो, आई शपथ. अरे मम्माला पण मिळालं, तुला पण पान सापडलं? बघू. ताई, हे बघ, हे पान सापडलं माझ्या उशीखाली. म्हणजे काल रात्री जेव्हा येऊन मी झोपलो गेस्ट रूम मध्ये तेव्हा काय नव्हतं. हे काय तुमच्याकडे पण हे असं पान? आजो आजो मारा उशिकानीचे पण होतो जो. त्यात काय कौतुक आहे? दिसतं ना सगळ्यांकडे आहे ते. मला कोणी सांगेल का हा काय प्रकार चाललाय? पान दाखव दक्षच. तेजस पान. तन्मय, कोणाच्याच उशीखालचं पान काळं झालं नाहीये. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? बाबा हे काय आहे? थांबा, अजून एक पान राहिलंय. मी आलोच. रुपाली, यांची पेज झालीये का ग? हो बनावीच आजी. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये ही पिंपळाची पानं काय आहेत? अगं आम्हालाच अजून कळत नाहीये. मी सांगते. अद्वैतला आप्तस्वकीयांपासून म्हणजेच आपल्यापैकी कुणापासून तरी धोका आहे असं गुरुजींचं म्हणणं आहे. म्हणजे आत्ता त्याचा जो ऍक्सिडेंट झाला तो सुद्धा आपल्यापैकीच कोणीतरी घडवून आणला असं गुरुजींनी शेखरला सांगितलंय. पण गुरुजी तर टप्पा गेले ना. हो, पण अद्वैतला नक्की आपल्यापैकी कोणापासून धोका आहे हे शोधण्यासाठी एक चिठ्ठी आणि पिंपळाची पानं दिली होती त्यांच्या शिष्याकडे. रात्री प्रत्येकाच्या उशीखाली एक पान ठेवायचं आणि ज्याच्या उशीखालचं पान काळं होईल त्याच्यापासून अद्वैतला धोका आहे असं समजायचं. काय मूर्खपणा आहे हा. असं कसं शक्य आहे? आणि आपल्यापैकी कोणी मला का मारण्याचा प्रयत्न करेल? आधी शांत हो. नाही शांत बसणार. आई बाबा मला कुठलीच गोष्ट का सांगत नाहीये? काय चाललंय त्यांचं? साहेब तुम्ही शांत नेत्रा, यू स्टे आउट ऑफ इट. उगाच मध्ये बोल नकोस. आई, आता हे जरा अति होतंय. त्या दिवशी सुद्धा तेजस बरोबर कसे वागले बाबा? आणि असं कसं पान काळं पडेल? पान काळं पडलं. हे पान काळं झालंय. कोणाच्या उशीखाली होतं? फाल्गुनी, आईच्या उशीखालचं पान काळं झालंय.